नमस्कार, मी कल्पना नवगिरे. शर्वरीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण भिजलेल्या डाळीचे वडे कसे करावेत हा व्हिडिओ बघणार आहोत. जर आपण डाळीचं प्रमाण योग्य घेतलं तर वड्याची भाजी विरघळत नाही आणि व्यवस्थित असे वडे तयार होतात. इथे आपण 750 ग्रॅम इतकी हरभरा डाळ आणि 250 ग्राम मूग डाळ घेतलेली आहे. इथे मी मूग डाळ सालाची घेतलेली आहे. या दोन्ही डाळी स्वच्छ धुवून 4 तास आपण पाण्यामध्ये भिजत ठेवलेल्या होत्या. मूग डाळ धुतल्यामुळे तिची सालं बऱ्या प्रमाणात कमी झालेली आहे आणि हरभऱ्याची डाळसुद्धा व्यवस्थित अशी भिजलेली आहे. या डाळी आता आपण एका चाळणीमध्ये ओतून त्यातील पाणी काढून टाकलेलं आहे. असंच 5-10 मिनिटं ही डाळ चाळणीत ठेवून त्यातील पूर्ण पाणी नितरून घेऊया आणि नंतरच आपल्याला ती डाळ दळून घ्यायची आहे. वड्यांसाठी आता आपण इथे 15 ते 20 लाल मिरच्या घेतलेल्या आहे. 2 मोठे चमचे धणं घेतले. त्याचप्रमाणे 30 ते 40 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. तो लसूण आपण इथे न सोलताच वापरलेला आहे. छोटा अर्धा चमचा हिंग, 2 मोठे चमचे जिरं हे सर्व घेऊन आपल्याला मिक्सरमध्ये बारीक दळून घ्यायचं आहे. हे दळताना आपल्याला पाणी टाकून याची पेस्ट करायची नाही, तर न पाणी टाकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही मिरची दळायची आहे. आता ही मिरची आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि ह्याच भांड्यामध्ये ह्या डाळी दळायच्या आहे. ही डाळ दळताना सुद्धा आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही. थोडी थोडी डाळ घेऊन मिक्सरमध्ये अशा प्रकारे दळून घ्यायची आहे. यामध्ये अख्खी डाळ राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता ही सर्व डाळ आपली दळून झालेली आहे आणि ती आपण ह्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे. पाणी न वापरता दळल्यामुळे छान असा गोळा याचा तयार झालेला आहे. घट्टसर असा हा गोळा तयार करायचा आहे. आता आपण त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि 1 मोठी वाटी भरून कोथिंबीर टाकलेली आहे. आता हे हाताच्या साहाय्याने किंवा चमच्याने आपण मिक्स करून घेणार आहोत. जर हे वड्याचं पीठ पातळ झालं तर वडे ज्यावेळेस आपण तोडतो किंवा झारतो त्यावेळेस ते वडे तोडल्यानंतर किंवा झारल्यानंतर त्या वड्यांचा आकार बदलतो, म्हणजे पसरट असे वडे तयार होतात. याच्यासाठी आपल्याला पाणी न वापरता घट्टसर अशी ही डाळ दळून घ्यायची आहे. आता एका भांड्यामध्ये आपण इथे हाताला लावण्यासाठी पाणी घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे वडे तोडण्यासाठी एक चाळणी घेतलेली आहे. या चाळणीवरती आता आपल्याला वडे तोडायचे आहे. प्लॅस्टिकचा वापर कमी प्रमाणात करावा यासाठी सुद्धा ही चाळणी, पराती किंवा पाट याची मदत आपण घेऊ शकतो. आता ह्या चाळण्यांवरती वडे तोडल्यामुळे वडे झटपट वाळतात. 4च तास डाळ का भिजवायची, तर डाळ भिजल्यापासून वडे वाळेपर्यंत खूप सारा वेळमध्ये जातो आणि जर हे वडे लवकर वाळले नाही तर हे पीठ आंबट होतं. परिणामी भाजीसुद्धा लवकर आंबट होते. यासाठी 4च तास डाळ भिजत घालावी, लवकर डाळ दळावी आणि सकाळी सकाळी लवकर वडे करावे आणि राहिलेली कामं आपण नंतरसुद्धा करू शकतो, परंतु वडे लवकर उन्हामध्ये ठेवून ते वाळवून घ्यावेत. चाळणीवर जर वडे टाकले तर खालच्याही साईडने त्याला हवा लागून पटकन वडे वाळतात आणि वडे काढताना ते वडे चाळणीला चिकटत नाही. जर आपल्याकडे पुरेशा चाळण्या नसतील तर आपण पाट, पीठ भिजवण्याची परात, स्टीलचे ताटं असा वापर करून वडे करू शकतो. इथे मी पाटावर आणि चॉपिंग पॅडवरती सुद्धा वडे केलेले आहेत. आता हे वडे करून उन्हामध्ये आपण लवकर वाळत ठेवलेले आहे. हाताने वडे तोडणं फारसं अवघड काम नाही. एकदा सवय झाली की आपल्याला भराभरा वडे तोडता येतात आणि वडे तोडण्याची सवयसुद्धा होते. आता हे वडे आपण दिवसभर उन्हामध्ये वाळवून झालेले आहे आणि ते आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. चाळणी तिरकी केली आणि थोडंसं टच केलं की पटकन वडे निघतात. अशा प्रकारे खूप सारा पसारा न करता झटपट असे आपले वडे तयार झालेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. शर्वरीज किचनला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा.